हेलो 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 तुम्हाला वंदन करतोय म्हणून बघा काय म्हणायचंय. हेलो हेलो हेलो
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। भक्ती मार्गावरील रोज जनता मंडळी आणि महापुरुषांना वंदन करून आज मला या ठिकाणी तुळशीला साथ करतायत सुप्रसिद्ध असे लांजा तालुक्यातील दोघीपटू सागर दादा वीर आणि त्याचप्रमाणे शिवराज मला साथ देत आहेत रामदास दादा नारकर आणि तसेच एक खास व्यक्तिमत्व पेन्शनसाठी सुनीलदादा चव्हाण हे मला साथ देत आहेत। तसेच दादा मंडळ गणजी दादा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय। आमचे सावंतवाले दादा राजे दादा पवार साहेब यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। मूळगावी बाबू गांगरे शीघ्र कवी गुरु वासू आणि घराण्यातील बरेच असे शाहीर वर्ग कलाकार वर्ग शिक्षक अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। त्याप्रमाणे आमच्या घराण्याचे अध्यक्ष आदरणीय अनंत मुंबई आहेत हे आज आमच्या कार्यक्रमामध्ये आले तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य प्रमोद बोले गावावरून आज माझ्या कार्यक्रमासाठी मुंबईपर्यंत आले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच आमच्या घराण्याची शान मला गुरुक्रमा माझे गुरुवर्य आदरणीय किशोरजी पंजरे यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच महाराष्ट्र गौरवभूषण मधुकर बाबा पंधारे हे देखील आज या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आमच्या घरातील पहाडी आवडते पाशा ज्यांना बोललं जातं आदरणीय शाहीर सचिन धुमस माझे वक्ता यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आपल्याला प्रोग्राम साधत आहेत माझे बंधू किरण बोले, काशीनाथ मोरे, सिंगी बोले आणि आमच्या घराण्यातील श्रीमंत आवाज सागरदादा नावडे। त्याचप्रमाणे सुरजदादा या ठिकाणी मला थोडं सांगत आहेत सुरज राऊत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आमच्या घराण्यातील एक शाहीर संदेश पांडेबुवा हे देखील आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत तरी त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तरी मित्रांनो आधुनिक कोणी शाहीर वर्ग कलाकार वर्ग या ठिकाणी उपस्थित असतील तरी त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। भूलचुकीत जर कोणाचं नाव राहून गेला असेल आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, वेळ खूप कमी आहे त्यामुळे तरी सुद्धा आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक नवतरुण विकास मंडळ जांभोडे गुरवाडी संलग्न लक्ष्मीमाता नाच मंडळ आणि या सर्वांनी आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत आहे। खरंच सर्वांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी लागलेले प्रमुख उपस्थिती आज या ठिकाणी दशरथदादा पवार हे आलेले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच खूप जण लोक आलेले सगळ्यांची नाव घेता येणार नाही तरी लेकिन सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि या ठिकाणी मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो राहून गेलं समोरचे बुवा जरा खूपच मोठे मी लहान आहे थोडा विसरून गेलो तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश निकम बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो। वा आता पिकअप घेतला असू द्या या ठिकाणी प्रथम फेरीला सुरुवात करतोय व लक्ष असावं
माझ्या शिवभद्रा विश्वात निरंतर माझ्या शिवभद्रा या विश्वात निरंतर राही वाकड्या नजरे कनाशा शिवभक्त एक निष्ठेने करत काय वर्णू गाथाच्या पराक्रमाची काय वर्णू गाथाच्या पराक्रमाची घडोघडी शिवा तुझ्या आठवण राही आणि जन्मलेला तारा माझ्या महाराजांची शिकवण घे बघा या ठिकाणी श्रवण सादर करतोय त्या राजधानीवरती भगवानी शान म्हणजे बघा काय जातोय रयतेच्या रक्षणाला प्राण लावले पणाला प्राण लावले पणाला करतो मुद्रा मानाचा शिवरायाला सजीवराया
अखंड हरिदास वैसा गुळगादी बाबू रंगले घराण्याचा शीघ्र कवी वासुवानी यांचा हॅलो मित्रांनो, या ठिकाणी सांगू पडलाय. प्रथमच ज्या कंपनीमध्ये मी काम करतो तिथून काही रसिकवर्ग या ठिकाणी आलेला आहे. माझे सर रोशन पकडे सर, त्यांच्याकडून जीपेच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी काही मानाचा मुद्दा करतो. त्याचप्रमाणे नव्या दिनेश राजपुरे, निकुजा अजय बोले यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी नाच म्हणजे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच माझी बहीण निकिता बोले यांनी एंट्रीसाठी 500 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे श्लोक तामाणकर बुवांच्या आवाजासाठी 500 रुपये आणि संतोष गुरव हिटकर यांच्याकडून 250 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तरी नाच धन्यवाद धन्यवाद. तसेच आमच्या दांगोडी गाव मंडळाचे अध्यक्ष दशरथदादा पवार आणि महेश पवार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये अशी पारितोषिक आलेली आहे. तरी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे रंगनाथ आयरे यांच्याकडून देखील 1001 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद साहेब. तसेच या ठिकाणी मगाशी बुवानी गण गायला मेला दिलो यावेळेला देऊ शकत नाही. तरी बुवा
अवेलेबल आहे, पण मला तेवढा वेळ नाही, म्हणून मी माझ्या गाण्याकडे बोलतोय. बघा मला काय म्हणायचंय. करता करविता या जगाचा गणराया मागा आणि पालनहारा विश्वाचा वाली हा भक्त गणांचा रागा कर्ण दे रे सुखकारी जीवन होतो तुझ्या नामाचा गाजावागा आणि सूर लागू दे बाप्पा घ्यावा प्रणाम मग बघा बुवा कसं काय म्हणायचंय. तुझी चरणी हिच मागणी फक्त 14 दिवस उरले आपल्या बाप्पाच्या आगमनाला. आणि आपला जो कोकणकर काम धंद्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो आणि तो चाकरपणे जेव्हा आपल्या बाप्पाच्या सणासाठी गावात जात असतो त्यावेळेला त्याची ती जी व्यथा आहे तो व्यथा हा भक्त आपल्या बाप्पाकडे मांडतोय आणि काहीतरी मागणं मागतोय ते मी माझ्या गाण्यातून सादर करतो. म्हणून बघा काय म्हणायचंय. तुझी चरणी हीच मागणी गणाये संकटे चाकर मारी जाता गावी सोबत घेऊन चलता भाडूने. तो कोकणकर सांगतो बाप्पाला ज्या वेळेला त्या जीवघेण्या ट्रेनच्या प्रवासातून आम्ही गावी जात असणार त्यावेळेला आमच्या पाठीशी तू उभा राहा, आमच्या सोबत तू चल. म्हणून हा कोकणकर काय सांगतोय. आतुरतेने हात तुलाही घालत चाकर जाता गावी सोबत घेऊन चलता भाडूने. 1 2 3 4 तुझी
पांडुरंग नानू गुरव आणि विजय नानू गुरव यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक केलंय आमच्या नाथ मंडळासाठी. त्याबद्दल ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे प्रसिद्ध शाहीर राजेश निकमबुवा यांनी सुंदर असा एक प्रेमाचा विषय गायला. तुझे मेरी अशी माझी चाल होती. जसा तुम्ही प्रेमाचा विषय आणला बुवा त्याचप्रमाणे मी देखील प्रेमाचा विषय घेऊन आलोय. बघा आज या ठिकाणी तुमच्यासाठी खास प्रेमाचा विषय आहे. माझी तुझ्या अंतरी तुझ्या मनोमनी तुझ्या अंतरी तुझ्या मनोमनी प्रेम केलं तुझ्यावर राजके याची खबर साऱ्या जगा. या ठिकाणी सुंदर अशी गौरव सादर करतोय. तू होतीस हृदयाची राणी. बघा बुवा साधा आणि सिंपल असा माझा प्रेमाचा विषय आहे. त्यामुळे बुवा काय म्हणतोय बघा लक्षात हवं. तू होतीस हृदयाची राणी आज वदले आहे पुराणी मग फसवले त्याला तुम्ही आणि हा अंतकरणात गुणला दे हा काना त्या राजाला विचारतोय तुझ्या मनात होता प्रेम केलं या कानाने तुझ्यावर प्रेम केलं आणि तरी
या ठिकाणी स्तवन गण आणि गवळण इथपर्यंतचा कार्यक्रम झालेला आहे।
नितिका नारायण बोले यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक आले. तरी नाथ मंडळ ऋणी आहे, धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे विलास सुतार कोळम तांबळवाडी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. तरी नाथ मंडळ ऋणी आहे, धन्यवाद धन्यवाद. आणि तसेच माझे सख्खी मामा रुपेश शिगम यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे शोभा भवन गुरव यांच्याकडून 2001, अशोक गुरव यांच्याकडून 500 रुपये मुलांच्या नातासाठी. तसेच संतोष गंगाराम गुरव यांच्याकडून 250 रुपयाची बक्षीस आलेले आहे. त्याप्रमाणे अथान अमोल गुरव यांच्याकडून 500 रुपये, गार्गी सुनिकेत गुरव यांच्याकडून 500 रुपये आणि सचिन पवार यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तरी नाथ मंडळ ऋणी ऋणी आहे, धन्यवाद मित्रांनो. त्याचप्रमाणे एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. आपल्या कोकणातील जी लोककला आहे दशावतार, आणि या दशावतार नमन झाकडी ही प्रत्येक लोककला हा आपला अभिमान आहे आणि ती आपण जपली पाहिजे, जगली पाहिजे. म्हणूनच आपल्या मातीतला, आपल्या भाषेतला कोकणी कलाकारांचा दर्जेदार अभिनय असलेला दशावतार नावाचा चित्रपट 12 सप्टेंबर पासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे कोकणाच्या सुपुत्राने सुबोध खानोलकर यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि 81 वर्षाच्या दिलीप प्रभावळकर सरांनी महत्वाची भूमिका साकारलेला हा चित्रपट आहे. नक्की पहा, भरभरून प्रेम द्या. दशावतार हा चित्रपट लवकर आपल्या भेटीला येतोय, ठीक आहे. त्यानंतरला या ठिकाणी आपली कोकणची लोककला म्हणलं, त्याचप्रमाणे कलगीतुरा म्हणला, त्यामध्ये कलगीवाले शाहीर राजेश निकमबुवा यांनी आम्हाला आजच्या बारीचा प्रश्न दिलाय. बुवांचा प्रश्न असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले, त्या सद्गुरूंचे नाव काय? बघा, बुवांचा प्रश्न असा आहे की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केले, त्या सद्गुरूंचे नाव काय? बोली टीप दिले, नारद मुनी सोडून उत्तर सांगावे व उत्तर ग्रंथाधारे पुराव्यासह असावे. व या ठिकाणी आमच्या गावातील एक थोडंसं व्यक्तिमत्व, आमच्या गावातील एक कीर्तनकार संतोष महाराज राठोड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या वाचनामधून गेलेला हा एक छोटासा मुद्दा त्यांनी माझ्यापर्यंत आणला की ज्या तुम्हाला प्रश्न आलाय ते मी वाचन थोडंफार केलेलं आहे. तर त्यांच्या समजाप्रमाणे त्यांनी मला हे उत्तर सांगितलंय. तर बघा बुवा, स्वयंभू मनू या सद्गुरूने सूर्यनारायणाशी लग्न केले आहे असं त्यांनी मला सांगितलं. बुवा, मी तुमच्या प्रश्नाचा हात घालतोय आणि त्यांनी ग्रंथाचं नाव देखील सांगितलेलं आहे, देवी भागवत. बुवा पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. त्याचप्रमाणे जसा बुवांनी मला प्रश्न विचारला तसाच बुवांना देखील मी प्रश्न विचारलाय आणि सर्वांच्या माहिती करता मी हा प्रश्न या ठिकाणी वाचून दाखवतो. आणि माझा प्रश्न असा आहे, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा वास असतो, कोणाचा आदिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे? परत एकदा ऐका, रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा आदिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे? बुवा, ग्रंथाधारे उत्तर असावं तरच मान्य केलं जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी आमच्या घराण्यातील एक सुप्रसिद्ध शाहीर सागरदादा नवळे, गंधुल्या माझा दिसतोय छान, सर्वांच्या घरी गेल्या वर्षी गाणं हे वाजलेलं आहे. 5.5 करोड व्ह्यूज गेलेले आहेत मित्रांनो. आणि त्या यशस्वी प्रयत्नानंतर सागरदादा नवळे माझ्या बाजूला बसलेले आहेत. खरंच खूप खूप अभिनंदन. आणि आता नवीन बाप्पा येणार येणार गाणं सागर नवळे युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांनी भेट द्या, बघा एकदा. खूप छान अशी गाणी आहेत. आणि आता जे नवीन गाणं अपलोड केलंय बाप्पा येणार येणार, त्यातला हा दुसरा दिवस आहे आणि 2 दिवसामध्ये 3 लाख व्ह्यूज गेले आहेत. तर त्या गाण्याची एक स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये ते जे गाणं आहे ते गाण्यावरून रील्स बनवायचे आहेत आणि ज्या रील्स जास्तीत जास्त व्हायरल होतील त्या रील्सवाल्याला 3 ग्राम सोनं बक्षीस देण्यात येईल. बाकी माहिती तुम्हाला सागर नवळे इंस्टा आयडी वरती मिळेल. तर या ठिकाणी मी माझ्या प्रश्नपत्राला सुरुवात करतोय. अहोरानात कुस्ती करायला
सामना करायला दम लागतो या कसलेल्या तुरेवाल्याचा बुवा 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 सामना करायला दम लागतो या कसलेल्या तुरेवाल्याचा कुस्ती करायला कधी पाहिजे का तोलाचा कुस्ती करायला कधी पाहिजे का तोलाचा बुवा सामना करायला दम लागतो या कसलेल्या तुरेवाल्याचा बुवा सामना करायला दम लागतो या कसलेल्या तुरेवाल्याचा माझी प्रथम फेरी संपली असं जाहीर करतो आणि बुवांना दुसऱ्या फेरीसाठी आमंत्रित करतो. जय जय महाराष्ट्र.